student, today we discuss about a new point in the second chapter, that is a third kingdom in the silent future of five kingdom. तर आपण फाईव्ह किंगडममध्ये काल थर्ड आणि सेकंड आणि थर्ड हा किंगडम पाहिला होता. तर सेकंड किंगडम आपण कोणता पाहिला, तो किंगडम प्रोटिस्टा. कोणता? किंगडम प्रोटिस्टा. मग त्या किंगडम प्रोटिस्टामध्ये आपण वेगवेगळे परत किंगडम पाहिलेला आहे. प्लांट लाईक प्रोटिस्टा, त्याच्यानंतर सेकंड ॲनिमल लाईक प्रोटिस्टा, देन थर्ड पाहिला डिनोफ्लॅजेलेट, अँड फोर्थ पाहिला फंगी लाईक प्रोटिस्टा, अँड फिफ्थ वन इज द युग्लिनाइड्स. अँड देन वी सी थर्ड किंगडम, दॅट इज किंगडम प्लांट. हे दोन किंगडम आपण कालच्या लेक्चरला व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहेत. म्हणजेच आपण फाईव्ह किंगडम सिस्टीममधले फाईव्ह किंगडम पाहणार आहेत. किती? फाईव्ह किंगडम. मग आपण त्यातले दोन कंप्लीट केले आहेत, प्रोटिस्टा आणि किंगडम प्लांटी. हे जे दोन किंगडम आहेत हे व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहेत. आज आपण फर्स्ट किंगडम पाहणार आहेत, किंगडम मोनेरा. कोणता? किंगडम मोनेरा. आता म्हणजे आपल्याला याच्यामधला कोणताही एक किंगडम 5 मार्कसाठी येऊ शकतो, त्याच्यामुळे हे किंगडम व्यवस्थित लक्षात ठेवायचे. दोन किंगडम कंप्लीट झालेले आहेत, त्यातला आज फर्स्ट किंगडम आपण पाहणार आहोत, किंगडम मोनेरा. आता हा मोनेरा आपण जेव्हा पाहिलं होतं, फाईव्ह किंगडम सिस्टीम ही कोणत्या बेसिसवर क्लासिफाय केली जाते, तर प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. प्रोकॅरियोटमध्ये सगळे बॅक्टेरिया असतात. काय असतात? बॅक्टेरिया असतात. आणि त्याच्यानुसार याच्यामध्ये किंगडम मोनेरा हा तो क्लासिफाय केला जातो. आता हा जो किंगडम मोनेरा आहे, आपल्याला इथं व्यवस्थित त्याची कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. फर्स्ट कॅरेक्टर ऑफ दिस किंगडम मोनेरा. जर मोनेराचं आपण कॅरेक्टर्स पाहिले तर मोनेरा इट इन्क्लूड्स युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. म्हणजे हा कसा आहे? युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. युनिसेल्युलर म्हणजे हा एक पेशी आहे, त्याच्याचबरोबर हा कसा आहे? प्रोकॅरियोटिक म्हणजे बॅक्टेरियाने बनलेला हा ऑर्गॅनिझम असतो. कसा असतो? बॅक्टेरियाने बनलेलं ऑर्गॅनिझम, त्याला म्हटलं जातं प्रोकॅरियोट. इट कंटेन बॅक्टेरिया. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर आपण हे पाहतोय. मोनेरा हा जो क्लास आहे, हा जो किंगडम आहे, इट इन्क्लूड युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये काय असतात? युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतात. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितले, दीज आर ऑमनी प्रेझेंट. कसे असतात? ऑमनी प्रेझेंट. ऑमनी प्रेझेंट मीन्स दे प्रेझेंट इन एव्हरीवेअर. कुठे प्रेझेंट असतात? सगळीकडे आपल्याला हे म्हणजे कुठं हाय टेम्परेचर असेल, जिकडे लो टेम्परेचर असेल, त्याच्यानंतर सॅलिनिटी जास्त असेल, शांतीचं प्रमाण, त्या सगळ्या ठिकाणची जी कंडिशन असते त्या कंडिशनला हे आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून दीज आर ओमनी प्रेझेंट. त्यांना काय म्हटलं जातं? ओमनी प्रेझेंट. म्हणजे ते प्रेझेंट इन एव्हरीवेअर, सो इट इज कॉल्ड ॲज ओमनी प्रेझेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले पहा, they are found in all types of environment which are not generally inhabited by other living beings. म्हणजे हे जे मोनेरामध्ये जे ॲनिमल्स येतात, हे ॲनिमल्स कुठं पाहायला भेटतात? ऑल टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. सगळ्या टाईपचे एन्व्हायरमेंट, पर्यावरणामध्ये जिथं जशी कंडिशन असेल ना, अशा ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटतात. आर नॉट जनरली इनहेबिटेड बाय अदर लिव्हिंग बिंग्स. आणि ते दुसरे लिव्हिंग बिंग असतात त्यांच्याचबरोबर, मोनेराबरोबर त्यांच्याबरोबर जे दुसरे आणखी लिव्हिंग बिंग असतात, त्यांनासुद्धा ते इनहेबिट करत नाहीत, थांबवत नाहीत. त्यांनासुद्धा त्यांचं जे त्यांचं जे जीवन आहे हे काय करू शकतात? जगू देतात. म्हणजे दे आर नॉट जनरली इनहेबिटेड बाय अदर लिव्हिंग बिंग्स. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचं कॅरेक्टर सांगितलं आहे, हे जे किंगडम मोनेरा आहे याच्यामधले फ्यू आर फोटोट्रॉप्स अँड और केमोट्रॉप्स. त्याला म्हटलं जातं केमो ऑटोट्रॉप्स और फोटो ॲटोट्रॉप्स. आता फोटो ॲटोट्रॉप्स म्हणजे फोटो मीन्स लाईट. काय असं? लाईट. अँड ऑटोट्रॉप्स म्हणजे जे ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड स्वतः बनवतात त्यांना काय म्हटलं जातं? ऑटोट्रॉप्स. आणि हेटेरोट्रॉप्स जे ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड स्वतः बनवत नाहीत त्यांना म्हटलं जातं हेटेरोट्रॉप्स. मग किंगडम मोनेरा हा जो किंगडम आहे, हे कसे आपल्याला पाहायला भेटतात? फोटो ॲटोट्रॉप्स. कसे असतात? फोटो ॲटोट्रॉप्स म्हणजेच हे लाईट यूज करून काय करतात? त्यांचं जे फूड मटेरियल आहे, हे फूड मटेरियल काय करतात? ते बनवतात. म्हणून यांना म्हटलं जातं फोटो ॲटोट्रॉप्स. त्याच्यानंतर त्याच्याचबरोबर केमो ॲटोट्रॉप्स. काय? केमो ॲटोट्रॉप्स. फोटो ॲटोट्रॉप्सच काय म्हटलं जातं? केमो ॲटोट्रॉप्स. परंतु नेक्स्ट त्याच्यामध्ये सांगितलं आहे, बट मेजॉरिटी आर हेटेरोट्रॉपिक इन नेचर. परंतु जास्तीत जास्त मेजॉरिटी कशाची? हेटेरोट्रॉपिक इन नेचर. हेटेरोट्रॉपिक म्हणजे ते फूडसाठी डिपेंड असतात दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती, म्हणजेच हे कसे असतात? हेटेरोट्रॉपिक. कसे असतात? हेटेरोट्रॉपिक. परंतु काही याच्यामध्ये फोटो ॲटोट्रॉप और केमो ॲटोट्रॉप असे आपल्याला पाहायला भेटतात. परंतु मेजॉरिटी जास्तीत जास्त आपल्याला हेटेरोट्रॉपिक पाहायला भेटतात. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचं कॅरेक्टर सांगितलं, दिस ऑर्गॅनिझम डू नॉट हॅव वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. जर आपण त्याचं स्ट्रक्चर पाहिलं तर ते स्ट्रक्चर जर पाहिलं तर त्याची जी सेंट्रल सेल आहे त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस असतो, तो न्यूक्लियस
म्हणजे डू नॉट हॅव वेल डिफाईन म्हणजे चांगल्या प्रकारे न्यूक्लियस केंद्रकाची ग्रोथ त्या सेलमध्ये झालेली नसते. असे जे ॲनिमल्स असतात अशा ॲनिमलचे जे सेल आहेत त्यांच्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस नसतं. म्हणजे न्यूक्लियस हे जे केंद्रक आहे हे फुल्ली ग्रोन नसतं. कसं नसतं? फुल्ली ग्रोन नसतं. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे पहा, याच्यामध्येच 6 नंबरचं कॅरेक्टर सांगितलं आहे. दीज ऑर्गॅनिझम 5 नंबरचं दीज ऑर्गॅनिझम डू नॉट हॅव वेल डिफाईन न्यूक्लियस. त्यांच्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस नसतो म्हणजे न्यूक्लियसची पूर्णपणे ग्रोथ झालेली नसते. त्याच्यानंतर 6 नंबरचं कॅरेक्टर सांगितलं आहे. DNA एक्झिस्ट ॲज अ सिम्पल डबल स्टँडर्ड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड. काय DNA आपण DNAचं स्ट्रक्चर हे 10th स्टँडर्डला पाहिलेलं आहे. DNAचं डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं, हेलिक्स लाईक स्ट्रक्चर असतं. कसं असतं? हेलिक्स लाईक. DNA एक्झिस्ट ॲज अ सिम्पल डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आणि ते कसं असतं? डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर असतं. त्याच्यानंतर सर्क्युलर असतं आणि त्याच्यामध्ये जे क्रोमोझोम असतात त्याला काय म्हटलं जातं? न्यूक्लिओइड. न्यूक्लिओइड म्हणजे एक्झॅक्ट कुठं प्रेझेंट असतात? न्यूक्लिओइड हे सेंट्रल रिजन ऑफ द प्रोकॅरियोट आणि इट कंटेन क्रोमोझोम अँड हॅज नो सराउंडिंग मेम्ब्रेन. यांच्या हे जे मेम्ब्रेन असतं ह्या मेम्ब्रेनला सराउंडिंग मेम्ब्रेन नसतं. म्हणजेच जे डबल स्टँडर्ड DNAचं स्ट्रक्चर असतं डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड याचं जे स्ट्रक्चर असतं यांचं डबल स्टँडर्ड सर्क्युलर स्ट्रक्चर असतं आणि त्यांच्यामध्ये जे क्रोमोझोम असतात जे गुणसूत्रे असतात त्यांना काय म्हटलं जातं? न्यूक्लियोटाईड. काय म्हटलं जातं? न्यूक्लियोटाईड. म्हणजे व्यवस्थित लक्षात ठेवायचं प्रोकॅरियोटिक सेलच्या सेंटर रिजनला आपल्याला न्यूक्लियोटाईड म्हणजे क्रोमोझोम हे पाहायला भेटतात. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल जी असते त्याच्या सेंटरला बॅक्टेरियल सेल असते त्याच्या सेंटरला काय असतात? तर हे क्रोमोझोम आपल्याला पाहायला आणि भेटतात आणि त्यांच्या सराउंडिंगला मेम्ब्रेन नसतं. म्हणजे हे युनिसेल्युलर असतात. कसे असतात? युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये कॅरेक्टर सांगितले पहा, स्मॉलर सर्क्युलर मोलिक्युल्स ऑफ DNAमध्येच काय असतात? एकदम ते सर्क्युलर स्मॉल असे मोलिक्युल्स असतात. तर स्मॉलर सर्क्युलर मोलिक्युल्स ऑफ DNA ॲज एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक इलेमेंट्स कॉल्ड ॲज प्लाझमिड. आता DNAमध्येच एक्स्ट्रा क्रोमोझोमल म्हणजे एक्स्ट्रा क्रोमोझोमचे काय असतात? जेनेटिक इलेमेंट्स असतात. काय असतात? जेनेटिक अनुवंशिक असे इलेमेंट्स असतात त्यांना म्हटलं जातं प्लाझमिड. आता प्लाझमिड इट इज अ स्मॉल सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA मोलिक्यूल. प्लाझमिड म्हणजे काय? हा सुद्धा स्मॉल सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA मोलिक्यूल असतात. इट प्रोव्हाइड बॅक्टेरिया. हा काय करतो? बॅक्टेरियाला प्रोव्हाइड करतो. म्हणजेच आपण काय सांगतोय, हे जे किंगडम मोनेरा आहे ह्या किंगडम मोनेरामध्ये न्यूक्लियस चांगला नसतो म्हणजे त्याची पूर्णपणे ग्रोथ झालेली नसते. त्याच्यानंतर जे DNAचं असतं सिम्पल डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर असतं हे सर्क्युलर सिंगल क्रोमोझोमने बनलेलं असतं. याला म्हटलं जातं न्यूक्लिओइड्स. त्याच्यानंतर स्मॉलर सर्क्युलर मोलिक्यूल ऑफ DNA ॲज एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल त्याला म्हटलं जातं प्लाझमिड. प्लाझमिड म्हणजे हे डबल स्टँडर्ड जे DNAचं मोलिक्यूल ह्या डबल स्टँडर्ड DNAच्या मोलिक्यूलमध्येच आपल्याला बॅक्टेरिया हे प्रोव्हाइड करतात आणि यालाच काय म्हटलं जातं? प्लाझमिड. म्हणजे जर आपण DNAचं स्ट्रक्चर पाहायला भेटलं तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल आपल्याला पाहायला भेटतं त्यालाच म्हटलं जातं प्लाझमिड. त्याच्यानंतर प्लाझमिड आर ऑफ्टन प्रेझेंट आणि त्या DNA मोलिक्यूलवरती काय असतात? प्लाझमिड प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर 7 नंबरचं कॅरेक्टर सांगितलं आहे, सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन. आता हे जे मोनेरा किंगडम मोनेरा यांची जी सेल वॉल आहे कशाने बनलेली असते? पेप्टिडोग्लायकन. पेप्टिडोग्लायकन म्हणजे काय असतं? तर याच्यामध्ये इट ऑल्सो कॉल्ड एज म्युरिन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? म्युरिन. म्हणजे विच इज पॉलिमर ऑफ शुगर अँड ॲमिनो ॲसिड. म्हणजे याच्यामध्ये शुगर आणि ॲमिनो ॲसिड्स आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे एक्झॅक्ट जर आपल्याला पेप्टिडोग्लायकन म्हणजे काय पाहिलं तर पहा खालच्या साईडला मी सांगितलेलं इट कंटेन शुगर अँड ॲमिनो ॲसिड. काय असतात? ॲमिनो ॲसिड असतात. आणि हा जो पेप्टिडोग्लायकन आहे इट इज अन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट इन सेल वॉल इन बॅक्टेरिया. म्हणजे हा इम्पॉर्टंट आहे कुठं? तर बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये हा इम्पॉर्टंट. सेल वॉल म्हणजे बॅक्टेरियाचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्या आउटर साईडला प्रोटेक्शन करण्यासाठी ही सेल वॉल या पेप्टिडोग्लायकनने बनलेली असते. हा पेप्टिडोग्लायकन कशाचं थोडक्यात कशाने बनलेला असतो? तर शुगर आणि ॲमिनो ॲसिड यांनी बनलेला असतो. आणि हा काय करतो? इट गिव्ह स्ट्रेंथ टू आउटर सरफेस ऑफ बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरियाच्या आउटर सरफेसला काय करत असतो? हा स्ट्रेंथ म्हणजे मजबूतपणा आणण्याचं काम करतो. कारण बॅक्टेरिया हा कसा असतो? युनिसेल्युलर एकपेशीय असतो म्हणून त्यांना जास्त स्ट्रॉंग मजबूत होण्यासाठी हा पेप्टिडोग्लायकन हा जो सेल वॉलचा लेयर आहे हा सेल वॉल
वरचं लेअर पेप्टिड ग्लायकनच्या साहाय्याने तो काय करतो, त्यांना स्ट्रेंथ म्हणजे मजबूतपणा आणण्याचं काम करतो. त्याच्यानंतर हा जो किंगडम मोनेरा हे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. 7 कॅरेक्टरिस्टिक्स वी आर कम्प्लिटेड. देन 8 नंबर कॅरेक्टरिस्टिक्स मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स. आता याच्यामध्ये किंगडम मोनेराचा जर आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये आपल्याला मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स पाहायला भेटतात. कोणते तर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल 8 नंबरचं कॅरेक्टर चालू आहे. मग एक्झाम्पल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल मायटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर ॲब्सेंट. म्हणजेच मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर ॲब्सेंट. आपले ही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल हे 8th स्टँडर्डला कंप्लीट झाले. मायटोकॉन्ड्रियाचा रोल काय, पॉवर हाऊस ऑफ दी सेल. त्याच्यानंतर क्लोरोप्लास्टचा रोल काय, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा रोल काय, हे सगळे त्या सेलमध्ये काय असतात, ॲब्सेंट असतात. जेव्हा आपण किंगडम मोनेराचा अभ्यास करणार तेव्हा आपल्याला ही त्याची जे सेल आहे याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल हे ॲब्सेंट असतात. ते कोणते, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर ॲब्सेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं जे रायबोसोम्स असतात आर स्मॉलर इन साईज अँड 70s रायबोसोम आर सीन इन दी युकॅरियोटिक सेल. आता रायबोसोम्स जर आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं जर स्ट्रक्चर पाहिलं व्यवस्थित तर तिथं आपल्याला 2 टाईप पडतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, परंतु एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इथे ॲब्सेंट आहे हा मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल. मग एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला त्यांच्या बॉडीवरती 2 टाईप पडतात पहा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे. एक असतो स्मूथ आणि एक असतो रफ. तर रफ जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो त्याला स्मॉल पार्टिकल्स आउटर साईडला अटॅच झालेले असतात, त्यांना काय म्हटलं जातं, रायबोसोम. एकदम स्मॉल पार्टिकल्स असतात आणि या स्मॉल पार्टिकल्सलाच काय म्हटलं जातं, रायबोसोम. म्हणजेच हे जे रायबोसोम्स आहेत एकदम स्मॉलर इन साईज आणि युकॅरियोटिक सेल ती कुठे पाहायला भेटतात, युकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला भेटतील. तो रायबोसोमचा 70s टाईपचे रायबोसोम असतात एकदम स्मॉल. त्याच्यानंतर 50s हे आणखी एक रायबोसोमचा टाईप आहे. परंतु रायबोसोम म्हणजे काय तर एकदम स्मॉल पार्टिकल्स आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती पाहायला भेटतात, त्यांना म्हटलं जातं रायबोसोम. त्याच्यानंतर 9 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स किंगडम मोनेरामध्ये सांगितले पहा. दी मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा इज असेक्सुअल ऑर विथ दी हेल्प ऑफ बायनरी फ्युजन ऑर बडिंग. म्हणजे इथं ह्या मोनेरामध्ये जे ॲनिमल्स येतात, जे प्लांट्स येतात, जे बॅक्टेरिया येतात यांचं जे रिप्रोडक्शन आहे, जे प्रजनन आहे कसं होत असतं, असेक्सुअल विदाऊट फ्युजन ऑफ 2 गॅमेट्स. मेल आणि फिमेलचं फ्युजन न होता तिथून काय होते, यंगवन तयार होतं, यंगवन प्रोड्यूस होतं. हे कसं असतं, असेक्सुअल. कसं असतं, असेक्सुअल. याला म्हटलं जातं असेक्सुअल विदाऊट फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. म्हणजेच इथं काय होतं आहे, दी मोड ऑफ रिप्रोडक्शन प्रजननचा जो टाईप आहे हा कसा आहे, असेक्सुअल ऑर बडिंग. बडिंग म्हणजे समजा आपण एखादं बड, फॉर एक्झाम्पल शुगर केनचं एखादं बड, ऊसाचं बड लावलं म्हणजे थोडक्यात जिथे जास्त कळे आहेत ते काय लावतो, डोळे पडलेले म्हणतात आपण त्याला. ऊस कसा लावतो तसं त्याला परत काय होतं, बडिंग ही प्रोसेस होते ऊसामध्ये. म्हणजे जिथे डोळा आहे त्याच्यापासून लिव्ज तयार होतात, परत लिव्जपासून एक नवीन प्लांट तयार होत चालते. म्हणजे ही असते बडिंग प्रोसेस आणि ही सुद्धा असेक्सुअल रिप्रोडक्शनने करतो. म्हणजेच किंगडम मोनेरा हा जो किंगडम मोनेरा आहे ह्याच्यामध्ये रिप्रोडक्शनचा मोड कोणता आहे, असेक्सुअल ऑर बडिंग. कोणता, बडिंग. त्याच्यानंतर व्हेरी रेअरली सेक्सुअल रिप्रोडक्शन इज बाय कंजक्शन मेथड. आता व्हेरी रेअरली म्हणजे खूप थोड्या प्रमाणात इथे सेक्सुअल रिप्रोडक्शन सुद्धा किंगडम मोनेरामध्ये होऊ शकतं विथ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. त्याला म्हटलं जातं सेक्सुअल रिप्रोडक्शन. आता कंजक्शन मेथड म्हणजे इट ऑकर्स बिटवीन सेल्स ऑफ डिफरंट मेटिंग टाईप. म्हणजे 2 डिफरंट सेलचा काय असतो, मेटिंग टाईम असतो, त्याला म्हटलं जातं कॉन्ज्युगेशन मेथड. आणि त्या कॉन्ज्युगेशन मेथडनुसार काय होतं, इथं रिअरली थोड्या प्रमाणात 2 डिफरंट सेलचं काय केलं जातं, मेटिंग म्हणजे फ्युजन घडून आणलं जातं. याला म्हटलं जातं सेक्सुअल रिप्रोडक्शन. काय म्हटलं जातं, सेक्सुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर हा जो किंगडम मोनेरा आहे याच्यामध्ये आपल्याला बॅक्टेरिया पाहायला भेटतात. प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे याच्यामध्ये काय असतात, बॅक्टेरिया. मॉर्फोलॉजिकली दिस बॅक्टेरिया कॅटेगरीज इंटू 4 ग्रुप्स. आता ह्या ज्या किंगडम मोनेरामध्ये आपल्याला जे बॅक्टेरिया पाहायला भेटतात हे बॅक्टेरिया 4 ग्रुपमध्ये डिव्हाइड केलेले असतात. किती, 4 ग्रुपमध्ये. फर्स्ट ग्रुप आहे तो कोकस, त्याच्यानंतर सेकंड आहे तो बॅसिलस, थर्ड आहे तो व्हायब्रिओ आणि 4th आहे तो स्पिरिलियम. कोणता, स्पिरिलियम. या 4th ग्रुप
ग्रुप आपल्याला या किंगडम मोनेरामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियामध्ये हे 4th ग्रुप पाहायला भेटतात. तर मॉर्फोलॉजिकली दिस बॅक्टेरिया इट कॅटेगराइज इंटू 4 ग्रुप आपण पाहिले. फर्स्ट आहे तो कोकस. 10 नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहतोय. किंगडम मोनेरामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स असतात म्हणजे सगळे बॅक्टेरिया पाहायला भेटतात. तर फर्स्ट आहे बॅक्टेरिया तो कोकस, सेकंड आहे तो बॅसिलस, थर्ड आहे तो व्हायब्रिओ आणि फोर्थ आहे तो स्पिरिलम. म्हणजे हे 10th नंबरचं आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहतो. 1 बाय 1 आपण कोकस म्हणजे नेमकं कोणतं स्ट्रक्चर असतं, त्याच्यानंतर बॅसिलसचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्यानंतर व्हायब्रिओचं आणि स्पिरिलमचं स्ट्रक्चर कसं असेल. जर फर्स्ट बॅक्टेरिया आपण पाहिला कोकस, कोणता कोकस हा एकदम स्पेरिकल टाईपचा बॅक्टेरिया असतो. कसा असतो स्पेरिकल. आता जर आपण इथे स्ट्रक्चर पाहिलं हे ब्ल्यू कलरचं हा कोकस बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर आहे. कोकस इट इज अन स्पेरिकल टाईप ऑफ बॅक्टेरिया. द स्ट्रक्चर ऑफ दिस बॅक्टेरिया कोकस इज द स्पेरिकल. कसं असतं स्पेरिकल म्हणजे एकदम सर्क्युलर और गोलाकार टाईपचं याचं काय असतं ते स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बॅक्टेरिया सांगतोय आपण, याच्यामध्ये आपल्याला बॅसिलस हा बॅक्टेरिया पाहायला भेटतो. कोणता बॅसिलस. आता बॅसिलस आपल्याला इथं दिसतोय पहा. हा जो बॅसिलस बॅक्टेरिया हा रॉड शेप असतो म्हणजे एखाद्या काठीसारखं काय याचं स्ट्रक्चर रॉड आपल्याला दिसतोय. म्हणजे बॅसिलसचं स्ट्रक्चर कसं दिसतं आपल्याला रॉड टाईप. कसं दिसतं रॉड टाईप, त्याला म्हटलं जातं बॅसिलस. म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया लाईक रॉड शेप इज कॉल्ड ॲज बॅसिलस. त्याला काय म्हटलं जातं बॅसिलस. त्याच्यानंतर द कॉमा ऑफ किडनी शेप. आता कॉमा ऑर किडनी शेप, जसा कॉमा आपण देतो किंवा आपल्या किडनीचा जसा शेप आहे त्या शेपच्या बॅक्टेरियाला काय म्हटलं जातं व्हायब्रिओ. आता इथेच ते आपल्याला आपण फर्स्ट पाहिला कोकस हा स्पेरिकल शेपचा असतो, बॅसिलस हा रॉड शेपचा असतो आणि व्हायब्रिओ हा कसा असतो किडनी शेपचा. कसा असतो किडनी शेपचा. मग हा जो व्हायब्रिओ हा कसा आहे किडनी और कॉमा शेपचा आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर लास्ट बॅक्टेरिया राहिला स्पिरिलम. स्पिरिलम हा स्पायरल शेपचा असतो. आता स्पिरिलम आपल्याला इथं दिसतोय हा पर्पल कलरचा, हा स्पायरल म्हणजे एकदम नागमोडी दिसतोय. नागमोडी वळण जसं असतं तसं आपल्याला दिसतो. ऑन दिस बेसिस ऑफ इव्होल्युशन दिस बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड ॲज आर्किओबॅक्टेरिया अँड यूबॅक्टेरिया. म्हणजे याच बेसिसवर आपण पाहतोय किंगडम मोनेरा. काय पाहतो किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे 10 कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. तेव्हा किंगडम मोनेरामध्ये आपल्याला 4 टाईपचे बॅक्टेरिया पाहायला भेटले. फर्स्ट बॅक्टेरिया कोणता कोकस हा स्पेरिकल शेपचा असतो, सेकंड आहे तो बॅसिलस हा रॉड शेपचा असतो, थर्ड आहे तो व्हायब्रिओ हा कॉमा शेपचा असतो और किडनी शेपचा, आणि लास्ट पाहिला तो स्पिरिलम हा कोणत्या शेपचा असतो स्पायरल शेपचा. हे बॅक्टेरिया आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि याच बॅक्टेरियाच्या बेसिसवर ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन ऑफ बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरियाची जशी उत्क्रांती होते त्या उत्क्रांतीवर या बॅक्टेरियाचे 2 टाईप पडतात. फर्स्ट वन इज द आर्किओबॅक्टेरिया अँड सेकंड वन इज द यूबॅक्टेरिया. कोणता आर्किओबॅक्टेरिया अँड यूबॅक्टेरिया. आता हा जो आर्किओबॅक्टेरिया याचं फर्स्ट कॅरेक्टर आपण पाहणार आहोत. म्हणजेच जसं किंगडम मोनेरा याच्यामध्ये सगळे बॅक्टेरिया येतात, त्या बॅक्टेरियाचं इव्होल्युशन त्यांची उत्क्रांती होती 2 टाईपमध्ये. फर्स्ट आहे तो आर्किओबॅक्टेरिया आणि सेकंड आहे तो यूबॅक्टेरिया. कोणता यूबॅक्टेरिया. आता आर्किओबॅक्टेरियाचं आपण स्ट्रक्चर पाहणार आहेत. तर फर्स्ट कॅरेक्टर आहे आर्किओबॅक्टेरिया. दिस बॅक्टेरिया आर मोस्टली फाउंड इन एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंट. एक्स्ट्रीम कंडिशनला म्हणजे एकदम हालाकीची अशी परिस्थिती असते की ते तिथं टिकू शकत नाहीत. अशा म्हणजे जास्त टेम्परेचर असू शकतं किंवा लो टेम्परेचर असू शकतं, जास्त वॉटरचं प्रमाण असू शकतं. अशा कंडिशनला हे बॅक्टेरिया आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे इव्होल्युशननुसार बॅक्टेरियाचा फर्स्ट टाईप आपण पाहतो आर्किओबॅक्टेरिया. या आर्किओबॅक्टेरियाचं फर्स्ट कॅरेक्टर आपण पाहणार आहेत. दिस बॅक्टेरिया आर मोस्टली फाउंड इन दी एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंट. आता खाली या बॅक्टेरियामध्ये हे कोकस व्हायब्रिओ बॅसिलस हे जे स्ट्रक्चर दाखवलेत आपल्याला हे वरती राईट करायचे आहेत. किंगडम मोनेरामध्ये बॅक्टेरियाचे 4 टाईप आपण पाहिले. त्या प्रत्येक टाईप खाली त्याची डायग्राम ही आपल्याला ड्रॉ करायची. नॉट ड्रॉ इन दिस आर्किओबॅक्टेरिया. आर्किओबॅक्टेरियामध्ये ही ड्रॉ करायची नाही. आपण वरती त्याचे कॅरेक्टर्स पाहिले, हे डायग्राम वरतीच ड्रॉ करायचे. प्रत्येक बॅक्टेरियाच्या स्ट्रक्चर जसं असतं तशी आपल्याला त्याची डायग्राम ड्रॉ करायची. तर आपण इव्होल्युशननुसार फर्स्ट बॅक्टेरियाचा टाईप पाहतो आर्किओबॅक्टेरिया. कोणता आर्किओबॅक्टेरिया हा मोस्टली फाउंड इन एक्स्ट्रीम कंडिशन. एक्स्ट्रीम म्हणजे एकदम हलाखीची अशी पर्यावरणाची स्थिती असते, अशा कंडिशनला हा बॅक्टेरिया आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजेच एक्स्ट्रीम कंडिशनला. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहतोय म्हणजेच हा एक्स्ट्रीम कंडिशनला हा बॅक्टेरिया आपल्याला आर्किओबॅक्टेरिया हा पाहायला भेटतो. म्हणून इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्स्ट्रीमोफिल्स. काय म्हटलं जातं एक्स्ट्रीमोफिल्स बिकॉज दिस बॅक्टेरिया आर लिव्ह इन एक्स्ट्रीम
कंडिशन, दॅट्स वाय दिस बॅक्टेरिया इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रीमोफिल्स. काय म्हटलं जातं? एक्स्ट्रीमोफिल्स. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर या आर्किओबॅक्टेरियामध्ये सांगितले पहा, दे आर फाउंड इन व्हरायटी ऑफ प्लेसेस ॲट फ्रॉम व्हॉल्कॅनिक क्रिएटर्स टू सॉल्टी लेक्स अँड हॉट स्प्रिंग. म्हणजे हा एक्स्ट्रीम कंडिशनला राहतो म्हणजे एक्झॅक्ट त्या कंडिशन कोणत्या आहेत तर व्हॉल्कॅनिक क्रिएटर्स म्हणजे जिथं ज्वालामुखी उद्रेक होतो, ज्वालामुखीचा उद्रेक होतो अशा ठिकाणी म्हणजे लाव्हारस, ज्वालामुखी अशा ठिकाणी सुद्धा हे बॅक्टेरिया आर्किओबॅक्टेरिया आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर सॉल्टी लेक्स म्हणजे जे खारे सरोवरच असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला भेटतात. त्याच्यानंतर हॉट स्प्रिंग म्हणजे जे गरम पाण्याचे झरे आहेत, गरम पाण्यामध्ये सुद्धा हे बॅक्टेरिया आपल्याला पाहायला भेटतात. आर्किओबॅक्टेरिया कोणते? आर्किओबॅक्टेरियामध्ये 2 कॅरेक्टर आपण पाहिले. फर्स्ट, हा बॅक्टेरिया एक्स्ट्रीम कंडिशनला राहतो म्हणून त्या बॅक्टेरियाला काय म्हटलं जातं? एक्स्ट्रीमोफिल्स. काय म्हटलं जातं? एक्स्ट्रीमोफिल्स. आणि सेकंड पाहतोय, दे आर फाउंड इन व्हरायटी ऑफ प्लेसेस फ्रॉम व्हॉल्कॅनिक क्रिएटर्स, ज्वालामुखीचा उद्रेक होतो तिथं, सॉल्टी लेक्स खारे सरोवर असतात तिथं, आणि हॉट स्प्रिंग्स म्हणजे गरम पाण्याचे झरे जिथं असतात तिथं आपल्याला हे पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण सांगतोय याच्यामध्ये जे सेकंड कॅरेक्टर, थर्ड कॅरेक्टर सांगितलं, देअर ॲबिलिटी टू विथस्टँड सच ॲज हॉस्टाईल इन्व्हायरमेंट. हॉस्टाईल म्हणजे विरोधी, जसं पाहिजे तसं इन्व्हायरमेंटला ते राहत नाही त्याला म्हटलं जातं हॉस्टाईल इन्व्हायरमेंट म्हणजे विरोधी इन्व्हायरमेंट, विरोधी पर्यावरणामध्ये ते राहतात. स्पीक ऑफ देअर कॅपॅसिटी टू सर्वाईव्ह सेव्हर कंडिशन. आणि ते काय करतात? स्पीक ऑफ देअर म्हणजे तिथं ते असं बोलून दाखवतात. स्पीक ऑफ देअर म्हणजे बोलून दाखवत नाही परंतु एक्झॅक्ट ते दाखवतात की आम्ही काय करतोय एवढ्या सेव्हर कंडिशनला म्हणजे एकदम एक्स्ट्रीम कंडिशनला काय करतो आमची लाईफ आम्ही जगत असतो. त्याच्यानंतर हे जे बॅक्टेरिया दॅट कॅन विस्टँड हाय सॅलिनिटीज आर कॉल्ड ॲज हॅलोफिल्स. जे बॅक्टेरिया हाय सॅलिनिटीजला राहतात म्हणजे जास्त क्षारता असते, काय असते? क्षारांचं प्रमाण जास्त असते, अशा बॅक्टेरियाला म्हटलं जातं हॅलोफिल्स. काय म्हटलं जातं? हॅलोफिल्स. जे बॅक्टेरिया एक्स्ट्रीम कंडिशनला राहतात अशा बॅक्टेरियाला एक्स्ट्रीमोफिल्स म्हणतात. जे बॅक्टेरिया हाय सॅलिनिटीला राहतात त्यांना म्हटलं जातं हॅलोफिल्स. त्याच्यानंतर आणखी एका प्रकारचे बॅक्टेरिया आपल्याला इथं पाहायला भेटतात आर्किओबॅक्टेरियामध्ये, डोज दॅट विस्टँड एक्स्ट्रीम टेम्परेचर. एकदम टेम्परेचर प्रमाण जास्त असतं त्याला म्हटलं जातं एक्स्ट्रीम टेम्परेचर. अशा टेम्परेचरला जे बॅक्टेरिया राहतात त्यांना काय म्हटलं जातं? थर्मोफिल्स. थर्मो मीन्स टेम्परेचर म्हणजे जे बॅक्टेरिया, दोज बॅक्टेरिया आर लिव्ह इन एक्स्ट्रीम टेम्परेचर म्हणजे टेम्परेचरचं प्रमाण जास्त असतं अशा बॅक्टेरियांना म्हटलं जातं थर्मोफिली. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं, व्हेरी कॉमन एक्झाम्पल इज ऑफ दिस मेथोजेनिक बॅक्टेरिया इज फाउंड इन गट ऑफ रुमिनंट्स. म्हणजे जे रवंत करणारे प्राणी असतात, फॉर एक्झाम्पल काऊज अँड बफेलोज, गाय आणि म्हैस, हे काय करत असतात? रवंत करत असतात. अशा प्राण्यांमध्ये आपल्याला मिथोजेनिक बॅक्टेरिया पाहायला भेटतो. कोणता? मिथोजेनिक बॅक्टेरिया. मग हा जो मिथोजेनिक बॅक्टेरिया आहे हा कशासाठी हेल्पफुल असतो? इट हेल्प इन प्रोडक्शन ऑफ मिथेन इन बायोगॅस प्लांट. म्हणजे आपण पाहतो गाई गुरांचे जे शेण असतं त्याच्यापासून आपण बायोगॅस तयार करत असतो. म्हणजे त्यांच्यामध्ये मिथेन हा वायू असतो. कोणता? मिथेन हा वायू त्यांच्या गटमध्ये म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये गट हा म्हणजे एक कॅव्हिटी असते, त्या कॅव्हिटीमध्ये आपल्याला हा मिथेन हा गॅस पाहायला भेटतो. आणि तो कशासाठी हेल्पफुल असतो? टू प्रोडक्शन ऑफ मिथेन अँड बायोगॅस प्लांट. मिथेन आणि बायोगॅस यांचं प्रोडक्शन करण्यासाठी हे काय असतो? हा बॅक्टेरिया हेल्पफुल असतो. म्हणजेच आपण पाहतो हा जो किंगडम मोनेरा याच्यामध्ये बॅक्टेरियाचं इव्होल्युशन होतं, त्या बॅक्टेरियाच्या इव्होल्युशनमध्ये फर्स्ट इव्होल्युशन बॅक्टेरियाचं पाहिलं ते आर्किओबॅक्टेरिया. आर्किओबॅक्टेरिया एकदम एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंटला राहतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपण 3 प्रकारचे बॅक्टेरिया पाहिले. जे एकदम एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंटला राहतात त्यांना एक्स्ट्रीमोफिल्स म्हटलं जातं. जे हाय सॅलिनिटीला राहतात त्यांना हॅलोफिल्स म्हटलं जातं. आणि जे हाय टेम्परेचरला, एक्स्ट्रीम टेम्परेचरला राहतात त्यांना म्हटलं जातं थर्मोफिल्स. काय म्हटलं जातं? थर्मोफिल्स. एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्याच्याचबरोबर आपण या आर्किओबॅक्टेरियामध्ये काय पाहिलं? जे बॅक्टेरिया रुमिनंट्स म्हणजे रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये लाईक काऊज अँड बफेलोज यांच्या गटमध्ये सापडतात त्यांना मिथेनोजेनिक बॅक्टेरिया म्हणतात. काय म्हणतात? मिथेनोजेनिक बॅक्टेरिया. अँड दिस बॅक्टेरिया हेल्प इन प्रोडक्शन ऑफ मिथेन अँड बायोगॅस प्लांट. त्याच्यानंतर आता आपण सांगतोय हे जे बॅक्टेरियाचं इव्होल्युशन, या बॅक्टेरियाच्या इव्होल्युशननुसार बॅक्टेरियाचे 2 टाईप पडतात. फर्स्ट टाईप इज कम्प्लिटेड, दॅट इज आर्किओबॅक्टेरिया. देन सेकंड बॅक्टेरिया टाईप इज द यू बॅक्टेरिया. कोणता? यू बॅक्टेरिया. आता हा जो बॅक्टेरिया दिस आर कॉमनली रेफर्ड ॲज ट्रू बॅक्टेरिया. याला खरं बॅक्टेरिया म्हटलं जातं. म्हणजे एकदम
हा जो बॅक्टेरिया आहे एकदम खरा म्हणजे ट्रू असतो, म्हणजे याच्यामध्ये एक्झॅक्ट ज्या कंडिशन होत आहे ते एकदम ट्रू अँड वेल डिफाईंड असतात. कशा असतात? ट्रू. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर सांगितले दे हॅव सेल वॉल ऑफ पेप्टिडोग्लायकन. म्हणजे जर हा बॅक्टेरिया जरी युनिसेल्युलर असला तरी त्यांच्या भोवताली त्यांच्या आउटर साईडला काय असते? सेल वॉल असते. सेल वॉल ही कशाने बनलेली असते? पेप्टिडोग्लायकन म्हणजे कशाने? तर इट कंटेन शुगर अँड ॲमिनो ॲसिड. याच्यामध्ये काय असतात? शुगर अँड ॲमिनो ॲसिड असतात. इट इज अन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ सेल वॉल इन बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या सेल वॉलमधला हा काय एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे. आणि हा काय करतो? बॅक्टेरिया युनिसेल्युलर आहे तरी त्यांना काय करत असतो? या बॅक्टेरियाच्या पेप्टिडोग्लायकनची सेल वॉल यांच्यामुळे त्यांना स्ट्रेंथ येते, म्हणजे जास्तीत जास्त मजबूतपणा आणण्याचं काम या पेप्टिडोग्लायकन ग्लुकोज आणि ॲमिनो ॲसिड यांच्यामुळे येतं. म्हणजे जरी युनिसेल्युलर असले तरी यांची सेल वॉल ही पेप्टिडोग्लायकननी बनलेली, म्हणून ते काय राहतात? जास्तीत जास्त स्ट्रॉंग राहत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, हे जे यू बॅक्टेरिया दे आर फाउंड ॲज, थर्ड नंबरचं कॅरेक्टर आपण यू बॅक्टेरिया पाहतो. यू बॅक्टेरियामध्ये पाहतोय दे आर फाउंड ॲज ॲटोट्रॉप्स अँड हेटेरोट्रॉप्स. म्हणजे हे बॅक्टेरिया यू बॅक्टेरिया ॲटोट्रॉप्स पण आहेत आणि हेटेरोट्रॉप्स. ॲटो म्हणजे हे सेल्फ स्वतःच काय करतात? स्वतःचं फूड बनवतात, म्हणजे दे मेड देअर ओन फूड. सो इट कॉल्ड ॲज ॲटोट्रॉप्स अँड हेटेरोट्रॉप्स. हेटेरो मीन्स डिफरंट. दे डिपेंड ऑन different organism to which purpose of food. म्हणजे फूडसाठी ते दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये काय असतात? दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती अवलंबून असतात. यांना म्हटलं जातं हेटेरोट्रॉप्स. म्हणजेच यू बॅक्टेरियामध्ये आपल्याला दोन प्रकारचे बॅक्टेरिया सापडतात. फर्स्ट बॅक्टेरिया आहे तो ऑटोट्रॉप्स आणि सेकंड आहे तो हेटेरोट्रॉप्स. ऑटो आणि हेटेरो अशा दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया आपल्याला या बॅक्टेरियामध्ये पाहायला भेटतात. त्याच्यानंतर द ॲटोट्रॉप्स कॅन बी फोटोसिंथेटिक. ॲटोट्रॉप्स म्हणजेच स्वतःचं फूड स्वतः बनवतात, म्हणजे ते बॅक्टेरिया कसे असतात? फोटोसिंथेटिक. कारण यांच्यामध्ये काय असते? प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया होत असते. तर असे कोणते बॅक्टेरिया आहेत की ते काय करतात? ते फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात आणि ते ॲटोट्रॉप्स आहेत. फर्स्ट बॅक्टेरिया आहे तो पहा क्लोरोबियम. कोणता? क्लोरोबियम. इट इज अन ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. त्याचं नाव आहे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. हा सुद्धा काय आहे? फोटोसिंथेसिस प्रोसेस करतो हा ऑटोट्रॉप्स आहे. त्याच्यानंतर क्रोमॅटियम. कोणता? क्रोमॅटियम ऑर केमोसिंथेटिक लाईक सल्फर बॅक्टेरिया. हा सल्फर बॅक्टेरिया हा सुद्धा फोटोसिंथेसिस हा प्रोसेस करतो आणि फोटोसिंथेसिस बरोबरच हे काय करत असतात? स्वतःचं फूड स्वतः बनवतात. म्हणजेच आपण पाहतो यू बॅक्टेरिया, हा यू बॅक्टेरिया याला ट्रू बॅक्टेरिया म्हणतात. त्याच्यानंतर यांची जी सेल वॉल ही पेप्टिडोग्लायकनने बनलेली असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन टाईपचे बॅक्टेरिया पाहायला भेटतात, ऑटोट्रॉप्स और हेटेरोट्रॉप्स. त्याच्यानंतर जे ऑटोट्रॉप्स असतात कसे असतात? कॅन बी फोटोसिंथेटिक. कसे असतात? फोटोसिंथेटिक असतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण क्लोरोबियम आणि क्रोमॅटियम अशा दोन प्रकारचे काय पाहिले? बॅक्टेरिया पाहिले. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचं कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं आहे पहा, हे जे बॅक्टेरिया आहेत दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर. कसे असतात? मल्टीसेल्युलर, फिलामेंटस अँड फॉर्म लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. आता हे जे यू बॅक्टेरिया कसे असतात? मल्टीसेल्युलर, मेनी सेल्सने बनलेले असतात, नॉट युनिसेल्युलर. मल्टी मीन्स मेनी, युनि मीन्स ओनली वन, सिंगल. म्हणजे यू बॅक्टेरियाचा जर आपण विचार केला तर यू बॅक्टेरिया कसे असतात? मल्टीसेल्युलर असतात. त्याच्याचबरोबर फिलामेंटस असतात. फिलामेंटस म्हणजेच आता आपण ह्या पेजवर जर आपलं हे स्ट्रक्चर पाहिलं तर हे यू बॅक्टेरियाचंच इथं कंटिन्यू झालेलं आहे पहा. हे बॅक्टेरिया मल्टीसेल्युलर असतात, मेनी सेलने बनलेले असतात आणि फिलामेंट म्हणजे जर आपण हे स्ट्रक्चर पाहिलं पहा सायनोबॅक्टेरियम, त्याला नॉस्टॉक म्हटलं जातं. सायनोबॅक्टेरियममध्ये जे येल्लो कलरच्या सेल दिसत आहेत ते फिलामेंट आहेत. काय आहेत? फिलामेंट. म्हणजे हे ज्या छोट्या येल्लो कलरच्या सेल्स आहेत ह्या कशा आहेत? फिलामेंट आहेत. म्हणजेच जो यू बॅक्टेरिया हा मल्टीसेल्युलर असतो, मेनी सेलने बनलेला असतो. त्याच्याचबरोबर हा कसा असतो? लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. म्हणजे फ्रेश वॉटर गोड्या पाण्यामध्ये, नदी नाले यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर नेक्स्ट फिफ्थ नंबरचं कॅरेक्टर यू बॅक्टेरियामध्ये सांगितलं आहे दी बॉडी इज कवर्ड बाय मिसिलेजिनस शीथ. आता हा जो बॅक्टेरिया असतो, फॉर एक्झाम्पल यू बॅक्टेरियामध्ये जर आपण सायनोबॅक्टेरियमचं एक्झाम्पल पाहिलं, त्यांची बॉडी ही मिसिलेजिनस शीथने कव्हरिंग केलेली असते. कशाने? मिसिलेजिनस शीथ. आता जर हा सायनोबॅक्टेरियम आपण पाहिला तर याचं जे फिलामेंटच्या जे सेल आहेत त्यांच्या आउटर साईडला जे कव्हरिंग दिसतं ते मिसिलेजिनस शीथ आहे. काय? शीथ म्हणजे कव्हरिंग. मिसिलेजिनस म्हणजे ते एकदम स्टिकी
सबस्टन्सने बनवलेले त्यांचं कवरिंग असतं. म्हणजेच 5th नंबरचं कॅरेक्टर काय सांगताय, दी बॉडी ऑफ दिस बॅक्टेरिया इज कवर्ड बाय म्युसिलेजिनस शीट. कशाने कव्हर केलेली असते, म्युसिलेजिनस शीटने कव्हर केलेली असते. ही मल्टीसेल्युलर असते आणि फिलामेंटस असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल असतात, द जेनेटिक मटेरियल इज अ टिपिकल प्रोकॅरियोटिक. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन अँड झॅन्थोफिल आर दी फोटोसिंथेटिक पिगमेंट. आणि ह्या बॅक्टेरियामध्ये हे आपण सांगतो हे ॲटोट्रॉप असतात आणि हेटेरोट्रॉप असतात. ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवतात, फोटोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिस होण्यासाठी यांच्यामध्ये काय पाहिजे, पिगमेंट प्रेझेंट पाहिजे. काय, पिगमेंट. मग हे वेगवेगळे कलर्स असतात. म्हणजेच द जेनेटिक मटेरियल, हे जे जेनेटिक मटेरियल टिपिकल प्रोकॅरियोटिक दॅट इज क्लोरोफिल ए. कोणतं आहे, क्लोरोफिल ए. त्याच्यानंतर क्लोरोफिल बी. हे क्लोरोफिल म्हणजे हे फूड तयार करण्यासाठी हे पिगमेंट, हे कलर काय असतात, युजफुल असतात. हे क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी हे ग्रीन कलरचे पिगमेंट असतात. त्यानंतर कॅरोटीन्स, हा कॅरोटीन्स हा जो पिगमेंट आहे हा आपल्याला कॅरट आणि टोमॅटो रेड आणि ऑरेंज कलर होण्यासाठी हा कॅरोटीन हा पिगमेंट आपल्याला हेल्पफुल असतो. हे पिगमेंट फोटोसिंथेसिससाठी हेल्पफुल असतात. म्हणजेच हे जे बॅक्टेरिया आहेत, यू बॅक्टेरिया, यांच्यामध्ये हे पिगमेंट आपल्याला पाहायला भेटतात इन टिपिकल प्रोकॅरियोटिक. कसे असतात ते, द जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरियोटिक. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी हे ग्रीन कलरचे असतात. कॅरोटीन हे रेड और ऑरेंज कलरचे असतात. त्याच्यानंतर जे झॅन्थोफिल इट इज अन ऑल्सो फोटोसिंथेटिक पिगमेंट. झॅन्थोफिल इट इज अन येलो और ब्राऊन कलर पिगमेंट अँड इट कॉजेस कलर्स ऑफ लिव्ज. आणि यांच्यामुळे काय होतं, त्या येलो और ब्राऊन कलरच्या पिगमेंटमुळे लिव्जला कलर येत असतो. म्हणजेच बॅक्टेरियामध्ये फोटोसिंथेसिस होणार असेल तर फोटोसिंथेसिस प्रोसेस होण्यासाठी, प्रकाश संश्लेषण होण्यासाठी तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे पिगमेंट आपल्याला पाहिजे. म्हणजेच क्लोरोफिल ए, बी, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल हे काय असतात, एकदम इम्पॉर्टंट असतात. त्याच्यानंतर हे जे फिलामेंट आहेत, हे जे सायनोबॅक्टेरियाचं स्ट्रक्चर पाहिलं तर मी सांगितलं जे येलो कलरचे जे सेल आहेत त्याला काय म्हटलं जातं, फिलामेंट. दिस फिलामेंट शो हेटेरोसिस्ट, काय दाखवतात, हेटेरोसिस्ट अँड विच हेल्प इन नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे आता जर फिलामेंट आपण पाहिले तर त्याच्यामध्येच येलो कलरच्या सेलमध्येच एक ब्ल्यू कलरची सेल दिसते, त्याला काय म्हटलं, हेटेरोसिस्ट. काय, हेटेरोसिस्ट. आणि फिलामेंट शो हेटेरोसिस्ट, फिलामेंटमध्ये काय दाखवतात, हेटेरोसिस्ट. आणि हे कशासाठी हेल्पफुल असतं, विच हेल्प दी नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे त्या बॅक्टेरियामध्ये नायट्रोजन फिक्सेशनसाठी हे हेटेरोसिस्ट हेल्पफुल असतं. नायट्रोजन फिक्सेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं, नायट्रोजन इज फॉर्म इन दिस बॅक्टेरिया इज स्टेबल गॅस इन दिस एअर. म्हणजे बरोबर ते बॅक्टेरियामध्ये तो स्टेबल राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी, त्या नायट्रोजन तिथं फिक्स होण्यासाठी हे हेटेरोसिस्ट हा काय असतं तिथं प्रेझेंट असतात. म्हणजेच आपण पाहतोय हा जे सायनोबॅक्टेरियावरती जे फिलामेंट आहे त्या फिलामेंटच्या मध्येच काय असतं, शो हेटेरोसिस्ट. आणि इट हेल्प टू नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे इट फिक्स दी नायट्रोजन गॅस इन दी स्टेबल इन टू दी एअर. त्या एअरमध्ये तो गॅस तो स्टेबल ठेवण्याचं काम या हेटेरोसिस्टच्या साहाय्याने केलं जातं. त्याच्यानंतर 8 नंबरचं कॅरेक्टर आपण या यू बॅक्टेरियामध्ये पाहतोय. इथे हेटेरोट्रॉप्स आर मोस्ट ॲबंडंट. हेटेरोट्रॉप्स आर मोस्ट ॲबंडंट म्हणजे मोठ्या प्रमाणात यू बॅक्टेरियामध्ये आपल्याला हेटेरोट्रॉप्स पाहायला भेटतात. म्हणजे डिफरंट प्रकारे हेटेरो मीन्स हे काय करतात, दुसऱ्यांवरती आपल्या फूडसाठी अवलंबून असतात, त्यांना म्हटलं जातं हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स आर मोस्ट ॲबंडंट. हे कसे असतात, मोस्ट ॲबंडंट. जास्तीत जास्त यू बॅक्टेरियामध्ये आपल्याला हेटेरोट्रॉप पाहायला भेटतात. त्याच्याचबरोबर मोस्ट ऑफ देम आर डिकम्पोजर आर नोन फॉर ब्रेकिंग डाऊन लार्ज मोलिक्युल्स इन सिम्पल मोलिक्युल्स ऑर मिनरल्स. म्हणजे त्याच्याचबरोबर आपल्याला काही बॅक्टेरिया हेटेरोट्रॉप्स दिसतात मोठ्या प्रमाणात. त्याच्याचबरोबर काही असतात डिकम्पोजर. डिकम्पोजर म्हणजे डिकम्पोजिशन करतात एखाद्या ऑर्गॅनिझमला. हे काय करतात, डिकम्पोज करतात. म्हणजे त्याला कुजवतात. काय करतात, कुजवतात. म्हणजे त्याच्यापासून ते काय करतात, फूड मटेरियल तयार करतात. म्हणजे नॉन ब्रेकिंग डाऊन लार्ज मोलिक्युल्स, जे मोलिक्युल्स असतात त्यांना ब्रेक करतात, डिकम्पोज करतात म्हणजेच ब्रेक करतात. त्याच्यानंतर हे जे लार्ज मोलिक्युल इन सिम्पल मोलिक्युल्स ऑर मिनरल्स, आणि त्यांचं रूपांतर एकदम सिम्पल लार्ज सिम्पलमध्ये रूपांतर करतात और एखाद्या मिनरल्समध्ये मूलद्रव्यांमध्ये काय केलं जातं, त्याचं रूपांतर केलं जातं. म्हणजे यू बॅक्टेरियामध्ये आपल्याला हेटेरोट्रॉप्स, त्याच्याचबरोबर जास्तीत जास्त हेटेरोट्रॉप्स, त्याच्याचबरोबर डिकम्पोजर, जे डिकम्पोजर असतात हे काय करतात, लार्ज मोलिक्युलचे रूपांतर कशामध्ये करतात, सिम्पल मोलिक्युल्स ऑर मिनरल्समध्ये. त्याच्यानंतर हे जे बॅक्टेरिया आहेत यू बॅक्टेरिया ते कॅन बी अनएरोब्स. कशा असतात, अनएरोब्स म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन यांच्यामध्ये होतं. म्हणजे विदाऊट ऑक्सिजनचे सुद्धा हे बॅक्टेरिया राहू शकतात, त्यांना म्हटलं जातं अनएरोब्स. मग हे जे
काही बॅक्टेरिया हे कसे असतात अनएरोब्स. मग हे जे बॅक्टेरिया हे काय करतात, वेगवेगळ्या प्रोसेससाठी हेल्पफुल असतात. फर्स्ट आहे कर्डलिंग ऑफ मिल्क, म्हणजे दुधापासून दह्यात रूपांतर करण्यासाठी लॅक्टोबॅसिला हा बॅक्टेरिया काय असतो, हेल्पफुल असतो. हा अनएरोबिक बॅक्टेरिया आहे. कसा आहे, विदाऊट ऑक्सिजनचा हा राहू शकतो. म्हणजेच लॅक्टोबॅसिलाचं उपयोग आपल्याला कशासाठी होतो, ते कॅन बी अनएरोब्स, म्हणजे इट हेल्पिंग कर्डलिंग ऑफ मिल्क. कशासाठी, दह्याचं रूपांतर दुधाचं रूपांतर दह्यात करण्यासाठी लॅक्टोबॅसिला बॅक्टेरिया यूजफुल असतो. त्याच्यानंतर फिक्सेशन ऑफ नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी ॲझोबॅक्टर हा बॅक्टेरिया यूजफुल असतो. त्याच्यानंतर स्ट्रेप्टोमायसिस हा जो आहे तो अँटीबायोटिक प्रोडक्शनसाठी, जे गोळ्या औषधी तयार होतात त्यांच्यासाठी हा बॅक्टेरिया यूजफुल असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कंपोजिंग अँड डिग्रेडिंग ऑइल, हे सुद्धा काय ह्या बॅक्टेरियाचा रोल आहे. बट द स्टोरी डझंट एंड हिअर. सम ऑफ देम पॅथोजन दॅट इज कॉझिंग डिसीज. काही बॅक्टेरिया असे असतात ते रोगजनक असतात. काय असतात, रोगजनक असतात. म्हणजे आपण सांगतोय काही बॅक्टेरिया हे अनएरोबिक आहेत, विदाऊट ऑक्सिजनचे राहू शकतात. असे बॅक्टेरिया आपण पाहिलो. लॅक्टोबॅसिला, याचा उपयोग कशासाठी केला जातो, लॅक्टोबॅसिलाचं कर्डलिंग ऑफ मिल्क. त्याच्यानंतर नायट्रोजन फिक्सेशनसाठी ॲझोबॅक्टर हा बॅक्टेरिया युजफुल असतो. त्याच्यानंतर अँटीबायोटिक प्रोडक्शन करायचं असेल तर स्ट्रेप्टोमायसिस हा अनएरोबिक बॅक्टेरिया युजफुल असतो. त्याच्याचबरोबर कंपोस्टिंग अँड डिग्रेडिंग ऑइल, म्हणजे खते तयार करण्यासाठी आणि ऑइल तयार करण्यासाठी हे बॅक्टेरियासुद्धा युजफुल असतात. परंतु ही स्टोरी इथं स्टॉप होत नाही. याच्यामध्ये या बॅक्टेरियामध्ये असे काही पॅथोजन्स असतात, रोगजनक. पॅथोजन म्हणजे रोगजनक बॅक्टेरिया असतात दॅट कॉझिंग डिसीज. यांच्यामुळे काय होऊ शकतो, डिसीज होऊ शकतो. म्हणजे आपण म्हणतो पाण्यामुळे टायफॉईड होते, कॉलेरा होते. म्हणजेच हे काय आहेत, यांच्यामध्ये बॅक्टेरिया असतात. मग अशा प्रकारचे जे पॅथोजन आहेत लाईक टायफॉईड, काय या बॅक्टेरियामुळे टायफॉईड होतो. त्याच्यानंतर काय होतो, कोलेरा होतो. त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिस क्षयरोग होतो. आणि टेंटॅनस म्हणजे धनुर्वात होतो. काय होतो, धनुर्वात. म्हणजे टायफॉईड, कोलेरा यांचे कॉमन फंक्शन आपल्याला माहिती, परंतु ट्युबरक्युलोसिस हे आपल्याला TB म्हणजे थोडक्यात क्षयरोग हा जो लंग्सवरती होतो, म्हणजे एक्झॅक्ट बोनवन हर्टवरती होतो. टेंटॅनस हा धनुर्वातासारखा एक रोग आहे पा. याच्यामध्ये हा सिरियस डिसीज आहे. आणि हा जो सिरियस डिसीज आहे कशा एक्झॅक्ट काय होतं, बॅक्टेरियल टॉक्झिन काय करतात, अफेक्ट द नर्वस सिस्टीम. आपल्या ब्रेनमध्ये जी नर्वस सिस्टीम असते त्याच्यावरती हे बॅक्टेरियल टॉक्झिन काय करतात, अफेक्ट करतात. आणि तिथून पुढं काय होतं, थोडक्यात आपल्याला ब्रिदिंग करण्यासाठी याचा काय होऊ शकतो, त्रास होऊ शकतो. म्हणजे टेंटॅनस हा जो प्रकारचा डिसीज आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथोजनमुळे होतो. म्हणजेच बॅक्टेरियामध्ये असे काही पॅथोजन, असे काही बॅक्टेरिया आपल्याला पाहायला भेटतात की त्यांच्यापासून डिसीज होऊ शकतात, लाईक टायफॉईड, कोलेरा, ट्युबरक्युलोसिस अँड नेक्स्ट वन इज द टेटॅनस. कोणता, टेटॅनस. त्याच्यानंतर लास्ट या किंगडम मोनेरामध्ये आपण हे सगळे बॅक्टेरिया पाहिले. त्याच्याचबरोबर मायकोप्लाझ्मा ही एक स्मॉल कन्सेप्ट दिलेली आहे. तर ही मायकोप्लाझ्मा म्हणजे काय, तर पहा, दीज आर स्मॉलेस्ट ऑफ द लिव्हिंग फॉर्म्स. हा एकदम लिव्हिंग फॉर्म आहे, हा एक जीव आहे. थोडक्यात एकदम स्मॉल असतात. दे डू नॉट हॅव सेल वॉल, यांना सेल वॉल नसते, म्हणजेच आउटर प्रोटेक्टिंग कव्हरिंग नसतं. अँड मेनी फॉर्म्स आर, यांचे जे मेनी फॉर्म्स असतात आर पॅथोजेनिक, म्हणजे यांच्यामध्ये पॅथोजेनिक रोगजनक असे बॅक्टेरिया आपल्याला पाहायला भेटतात. दे आर फाउंड इन रेजिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक्स, म्हणजे हे कशासाठी, दे आर फाउंड इन रेजिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. म्हणजे हे काय करतात, जे अँटीबायोटिक प्रोडक्शन होते बॅक्टेरियाकडून, लाईक स्ट्रेप्टोमायसिस या बॅक्टेरियाकडून काय होतं, अँटीबायोटिक गोळ्या औषध तयार होतात. यांचं जे प्रोडक्शन हे रेजिस्ट करतात, काय करतात, थांबवतात. म्हणून मायकोप्लाझ्मा हे स्मॉल लिव्हिंग फॉर्म्स आहेत, यांना सेल वॉल नसते, म्हणून ते काय करतात, कॉमन अँटीबायोटिक रेजिस्ट करतात. हे प्रोडक्शन थांबवतात ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. म्हणजे मायकोप्लाझम इट इज अँड स्मॉलेस्ट लिव्हिंग फॉर्म्स. आणि हा काय करतोय, दे डू नॉट हॅव सेल वॉल, यांना सेल वॉल नसते. अँड मेनी फॉर्म्स आर पॅथोजेनिक, यांच्याकडे जे फॉर्म्स असतात ते कसे असतात, पॅथोजेनिक. याच्यामध्ये जे स्मॉल बॅक्टेरिया आपल्याला पाहायला भेटतात हे रोगजनक असतात. आणि जे अँटीबायोटिक प्रोडक्शन होते त्यांना स्टॉप करण्याचं काम हे करत असतात ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल, कारण यांच्यामध्ये सेल वॉल ॲब्सेंट असते. सो टुडेज वी सी फर्स्ट किंगडम इन दिस सायलेंट फीचर ऑफ 5 किंगडम. yesterday in the last lecture we see 2 kingdom, that is kingdom Plantae, and next kingdom is the kingdom Protista. म्हणजे 2 and 3rd we are completed in yesterday and today completed first kingdom, that is kingdom Monera. kingdom Monera मध्ये आपण पाहिले 4 प्रकारचे बॅक्टेरिया आपण पाहिले, कोकस, बॅसिलस, स्पिरिलम,
आणि व्हायब्रिओ हे जे 4 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. त्याच्याबरोबर आपण पाहिलं बॅक्टेरियाचं जसं इव्होल्युशन होतं त्या इव्होल्युशननुसार या बॅक्टेरियामध्ये 2 प्रकारचे आपल्याला बॅक्टेरिया पाहायला भेटतात, आर्किओ बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. आर्किओ बॅक्टेरियामध्ये सुद्धा ज्या कंडिशननुसार बॅक्टेरिया आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यानुसार त्याचे टाईप पडतात, एक्स्ट्रीमोफिल्स, हॅलोफिल्स आणि थर्मोफिल्स. आणि लास्ट पाहिलं जो यू बॅक्टेरिया याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्याच्यामध्ये सायनोबॅक्टेरियम पाहिलं, याच्यामध्ये फिलामेंट्स असतात, मल्टीसेल्युलर असतात, नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात, हेटेरोट्रॉप्स असतात. त्याच्याचबरोबर अनएरोबिक बॅक्टेरियासुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. ह्या अनएरोबिक बॅक्टेरियाचा उपयोगसुद्धा कडलिंग ऑफ मिल्क, फिक्सेशन ऑफ नायट्रोजन आणि अँटीबायोटिक प्रोडक्शन यांच्यासाठी होत असतो. त्याच्यानंतर या यू बॅक्टेरियामध्ये असे काही बॅक्टेरिया आपल्याला पाहायला भेटतात की त्या पॅथोजनमुळे काय होतात, डिसीज होतात, लाईक टायफॉइड, कोलेरा, ट्युबरक्युलोसिस अँड टेटनस. अँड लास्ट वी सी सम small point that is mycoplasm. It is a small living organism. It absents cell wall due to it resist common antibiotic production and there is absence of cell wall. So today we stop here, remaining part we see tomorrow. In this point we completed 3 kingdoms, then remaining 2 kingdoms we see tomorrow.